बातमीने सुरुवात करूयात। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे। अपात्रतेसंदर्भात शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती आणि या आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेत राहुल नार्वेकर यांनी दिले। ठाकरे गटाच्या 14 आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दररोज एका आमदाराची सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी या नोटीसवर अधिवेशन काळातच उत्तर दिले आणि त्यामुळे त्यांची सुनावणी आधी होण्याची शक्यता आहे। सेशन चालू आहे। ही प्रोसेस लवकर व्हायला पाहिजे, कारण सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की ह्या ऑगस्ट एंड पर्यंत अशी माझी माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीमध्ये वाट बघतील। आणि आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने नंतर सुमोटो ह्याच्यामध्ये हा निर्णय दिलेला आहे। त्यांनी तिकडे तर चाललंच होतं पुढे पुढे करण्याचं। हे एक लोकशाहीची एका अर्थाने हत्या आहे। एखादी गोष्ट जितकी लवकर त्याचा निकाल निघाला पाहिजे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या निकाली निघाल्या पाहिजे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होतो आणि त्या काळात राज्यात प्रदेश काँग्रेसचे नेते ही पदयात्रा करून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। या पदयात्रेनंतर राज्यात बस यात्राही काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। राज्यातील 6 विभागात पदयात्रा पक्षनेते काढणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचं नेतृत्व पटोले करणार आहेत। अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण करणार आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाईल। त्यामुळे भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होतोय। राज्यात काँग्रेसचे महत्त्वाचे नेते पदयात्रा करणार आहेत। यानंतर थेट जाऊयात देवेंद्र